सध्या बीकेसी मधील सायकल ट्रॅकवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चांगली झुंपली आहे। बीकेसीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सायकल ट्रॅक हटवा अशी मागणी भाजप नेते मंगल प्रभात लोढांनी केली आहे। पालकमंत्री मंगल प्रभात लोढांचं एमएमआरडी आयुक्तांना याबाबतीत पत्र गेलंय। चुकीचं पाऊल उचलण्यापूर्वी अभ्यास करावा असं प्रत्युत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हणजे आदित्य ठाकरेंनी दिलं। पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी केलं होतं या सायकल ट्रॅकचं उद्घाटन, मात्र आता लोढांचं म्हणणं आहे की तिथे ट्रॅफिक जॅम होतं। या वादावर मंगल प्रभात लोढा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर काय म्हणाले पाहूया। आणि सायकल ट्रॅकचा उद्देश्य आपला चांगला होता असं मी समजू शकतो, पण ते जास्त उपयोग मध्ये होत नाही। तो मी एमएमआरडी कमिशनरशी चर्चा केली की तुमच्याकडे एक वेगळा प्लॉट करून तिथे आपण चांगला सायकल ट्रॅक बांधू शकता का, तर सेफ्टी पण राहील आणि ते हा ट्रॅफिकची प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल। आणि त्याशिवाय जे काय मेट्रोचे पिलर्स तिथे आहे ते काम अजून वेळ लागणार आहे। तर त्यासाठी ते पिलर्सची कमी, ते पिलर्सच्यासाठी जे आपले बांधलेले तिथे सिक्युरिटीचे सेफ्टीचे जे काही आहे त्याने कसा कमी करू शकता, रोडची विड्थ वाढू शकता, ते पण तुम्ही चर्चा करा। दुर्दैव आहे की पालकमंत्री जोडण्याचं काम करण्यासाठी आलेत की तोडण्यासाठी। एवढ्या परिकष्टाने आपल्याला माहित असेल आणि एमएमआरडीची निधी घेऊन त्या कामामध्ये ते सायकल ट्रॅक आणि सर्व सुविधा आपण निर्माण करण्याचं काम केलं जातं। ह्याच्यातून अशा काही तक्रारी कुठे झाल्या असतील आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याची भूमिका त्यांनी घेतली असती तरी आम्ही समजू शकलो असतो, पण जाणून बुजून एका बाजूला पर्यावरणाला आपण पोषक असं वातावरण तयार करायचं, दुसऱ्या बाजूला सरसकट ते तोडून उकडून काढायचं, हे दुर्दैवी आहे। एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो की तेव्हा कोणाचाही तो ड्रीम प्रोजेक्ट का असू नाही, ते जे मंत्री तेव्हा होते एमएमआरडीएचे, जे ते पाहत होते, मला असं वाटतं की आजही राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबच आहे। 25 वर्षाची दूरदृष्टी ठेवून कोणताही प्रोजेक्ट त्याची फिजिबिलिटी बघून हे केलं गेलं पाहिजे, कोणाला हट्ट पुरवण्यासाठी नाही। तर 2-3 वर्ष आधी जे इतके करोडो रुपये खर्च झाले, आज त्या करोडो रुपयाचं जे काही नुकसान होणार त्याचे जबाबदार कोण आहे? मात्र बीकेसीतल्या ज्या सायकल ट्रॅकवरून हे वातावरण तापलेलं आहे, वाद ओढवून घेतलेला आहे, त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी, पाहूया। बीकेसी मधील सायकल ट्रॅकवरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतं आणि मी सध्या याच बीकेसी परिसरातील या सायकल ट्रॅकवर आहे। आपण जर पाहिलं तर हा सायकल ट्रॅक जो आहे त्यावरून सध्या राजकारण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतंय, कारण की वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एमएमआरडीएला पत्र लिहिले आणि त्यामध्ये या परिसरातील असलेला सायकल ट्रॅक काढून रस्ता रुंदीकरण करण्याचे त्यांनी सुचवलेलं आहे। तर या सगळ्यावरून आता आदित्य ठाकरे यांनी देखील मंगल प्रभात लोढा यांना ट्विट केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना हा सायकल ट्रॅकचा मार्ग जो आहे तो तयार करण्यात आला होता, त्याचं उद्घाटन जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी केलं होतं। मात्र सध्या वांद्रे कुर्ला संकुलनात बरेच जे आहे ते व्यावसायिक या ठिकाणी कमर्शियल आहे हा संपूर्ण परिसर, इथे मोठे जे आहेत ते उद्योग व्यावसायिकांचे ऑफिसेस आहेत, तो सुचवण्यात येणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे, कारण की सध्या या सायकल ट्रॅकवरून राजकारण आपल्याला तापलेलं चांगलंच पाहायला मिळते। त्यामुळे आता येत्या काळात नेमक्या काय वाहतूक कोंडीच्या दृष्टीने नवीन उपाययोजना करण्यात येतात, पालकमंत्री काय नेमके आता इथे या ठिकाणी काय उपाय करतायत, काय नेमकं नवीन आणखी सुचवत आहेत की हा सायकल ट्रॅक रुंदीकरणासाठी कमी करण्यात येईल, कारण की वापरात हा येत नाही असं निदर्शनात जे आहे ते आणून दिलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।